श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला शनिवारी काय करायचंय सांगण्यासाठी आली आहे. आज शनिवार आहे आणि आज आपल्याला हनुमानजीचं आणि शनिदेवाची दोघांची आराधना करायची आहे. त्याचबरोबर गणेशजींना फूल आणि दुर्वा व्हायचा आहे. शंकराला न चुकता आपल्याला एक लोटा जल द्यायचा आहे. त्याच्यावर काळे तीळ अर्पण करायचे आहे, बेलफूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला आपल्या इच्छा आणि आपली त्यांचे आशीर्वाद आपल्याला मागायचे आहे. जरी 13 तारखेला रविवारी शनी वक्री होत असला तरी शनीची आराधना आपण वर्षभर करतोच आहे. दर शनिवारी आपल्याला त्यांना तिळाचे तेल आपण अर्पण करत आहे, त्यांना हार अर्पण करत आहे. हनुमंतांना रुईचा हार अर्पण करतोय. त्यांना सुद्धा आपण उडीद आणि तेल राईचे तेल अर्पण करत आहोत. मंगळवारी माचीस अर्पण करत आहोत. त्याचप्रमाणे रोज आपण न चुकता हनुमान चालीसा वाचतोय आणि जे लोक वाचत नाही त्यांनी आजपासून सुरुवात करा वाचायला आणि बजरंग बाण ऐकायला, तर वाचायला वेळ नसेल तर. अशा प्रकारे आपल्याला शनीची आणि हनुमंताची भक्ती एकत्र करायची आहे. आणि जे लोक हे सगळं करणार त्यांना थोडी तरी राहत असणार की त्यांच्या काही गोष्टी अडचणी असतील, त्यांना मार्ग मिळण्यास मदत होईल. आपण आपल्या मनाला समाधान मिळावं, आपण आपली सुरक्षा करावी, आपल्याला जपावं. कारण का जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी करणार तेव्हा त्या ऑटोमॅटिकली आपल्या परिवारासाठी सुद्धा लागू होतं. तर घरामध्ये एकाने जरी हनुमान चालीसा वाचली तर ती जोराने वाचा की प्रत्येकाच्या कानामध्ये, घरातल्या मेंबर असतात त्यांच्या कानावरती पडेल. त्याच्याने काय होईल, त्याचा लाभ त्यांना मिळेल. बजरंग बाण जर तुम्हाला वाचायला होत नाही तर टीव्हीवर किंवा मोबाईलवर लावा, त्याच्याने सगळ्या लोक आपल्या घरातल्या मेंबर्स लोकांना ऐकायला मिळेल. तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आणि आज हनुमंतांना सुद्धा आपल्याला गोडधोडामध्ये गुळ आणि चण्याचा नैवेद्य द्या किंवा बुंदीचा नैवेद्य द्या, लाडूचा नैवेद्य द्या, जसं तुम्हाला आवडेल तसं 4 लोकांना प्रसादामध्ये ते वाटा, ज्याने तुम्हाला अन्नदानाचा सुद्धा फळ प्राप्त होतं. शनिदेवाला तुम्ही तेल आणि तिळ नक्कीच वाहा. आज शनिवार आहे, घरामध्ये तर तुम्ही कुठे मीठ लावून ठेवत असाल वाटीमध्ये काचेच्या, तर ते आज ते बदला, वॉश करा. आताच पौर्णिमा गेलेली आहे, त्याच्यामुळे आता नवीन 15 दिवसासाठी आपण परत नवीन मीठ घरामध्ये ठेवायचंय. त्याच्यामध्ये तुरटी ठेवा किंवा ही लवंग असते, फुलवाली लवंग, ती ठेवा. अशा प्रकारे करा. संध्याकाळी आपल्या घरावर मोठमोठीची नजर काढा. आपल्या घरामध्ये मेंबर्स असतील जे आजारी सारखे पडत असतील किंवा लहान मुलं किंवा असं वाटत असेल की आपल्याला नजरेचा त्रास होतो, तर आपल्या पण मीठ मोहरी तुम्ही काढा, तव्यावर टाका किंवा पाण्यात स्वाहा करा. अशा प्रकारे तुम्हाला घराची नजर काढायची आहे आणि आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ.